दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है। इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आज या पत्रपरिषदेला उपस्थित झालेले सर्व पत्रकार बांधवांचं व डिजिटल सोशल मीडियामध्ये कार्यरत माझे सर्व बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशा दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबर 1956 साली कोट्यवधी अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला। त्या बाबासाहेबांना वंदन करण्याकरिता दरवर्षी लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि बौद्ध राष्ट्रातून बांधव पवित्र दीक्षाभूमीला येत असतात। आणि गेल्या 15 वर्षापासून आमचा असा अनुभव आहे की नागपूरच्या दीक्षाभूमी सोबतच कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसला सुद्धा आंबेडकरी जनता ही भेट देत असते। त्या निमित्ताने धम्मचक्र प्रवर्तन दिन ड्रॅगन पॅलेसला येणाऱ्या लोकांकरिता हा महोत्सव म्हणून साजरा करण्याकरिता धम्मचक्र महोत्सवाचं आयोजन ड्रॅगन पॅलेसच्या वतीने करण्यात येत आहे। आपल्याला माहित आहे की विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती, मैत्री व मानव कल्याणकारीचं विचाराचं केंद्र म्हणून फक्त भारत देशामध्ये नाही तर विश्वामध्ये मान्यता प्राप्त झालेला आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत असताना विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला धम्मचक्र महोत्सवाचं आयोजन 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबरला आम्ही आयोजित करणार आहोत। आणि प्रामुख्याने 1 ऑक्टोबरला जे धम्मचक्र महोत्सवाच्या अंतर्गत पंचशील शांती मार्च हे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल पासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र जे आहे ड्रॅगन पॅलेस परिसरात तिथपर्यंत हा मार्ग जाणार आहे। 69वा वर्ष असल्यामुळे 69 मीटरचा हा पंचशील ध्वज या शांती मार्च मध्ये राहणार आहे। आणि यामध्ये मोठ्या संख्येने धम्मसेवक, धम्मसेविका, विद्यार्थी आणि आंबेडकरी अनुयायी हे त्या धम्मध्वजासह पंचशील मार्च मध्ये सहभागी होणार आहे। त्याचप्रमाणे 1 तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाचा परिचय लोकांना व्हावा त्या दृष्टिकोनातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव जीवन प्रवास मल्टीमीडिया प्रदर्शनीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। त्याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते व आपल्याला कल्पना आहे भारत सरकारचं हे सेंट्रल ब्युरो आहे त्याचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रदर्शनीचं उद्घाटन होणार आहे। त्यासोबतच 2 तारखेला जो प्रमुख धम्मचक्र दिन आहे धम्मचक्र दिनानिमित्त सकाळला 10 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूजनीय भिक्षू संघाच्या उपस्थितीमध्ये विशेष बुद्ध वंदना संपन्न होईल। या विशेष बुद्ध वंदनेमध्ये मोठ्या संख्येने भिक्षू संघ सहित कमीत कमी 500 विहारातील
धम्मसेवक व धम्मसेविका या विशेष बुद्ध वंदनेमध्ये सहभागी होणार आहे. 2 तारखेलाच आम्ही एक नवीन प्रकल्प करतोय. आपल्याला माहित आहे की 75वा संविधान वर्ष साजरा करण्यात आलेला आहे. त्या निमित्ताने आमचा हा प्रयत्न आहे की जगातील सर्वात मोठं संविधान पुस्तिका आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरात उभारणार आहोत. आणि त्याचं जे संकल्प आहे म्हणजे ते कसं राहणार आहे त्याचं जे आम्ही चित्रीकरण दाखवणार आहोत आणि ते आम्ही 26 नोव्हेंबरला किंवा 14 एप्रिलला त्या पुस्तकाचं लोकार्पण आम्ही करणार. त्या संकल्प जो आमचा आहे संविधान पुस्तिकाचं कदाचित त्याला जगातील सर्वात मोठं राहील आणि गिनीज बुक मध्ये सुद्धा ते रेकॉर्ड झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. त्या संकल्प चित्रीकरणाचं सांकेतिक उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व माननीय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रामदास आठवले साहेब सामाजिक राज्यमंत्री केंद्राचे जे आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या संविधान पुस्तकाचं चित्रीकरणाचं शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. खरं म्हटलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या संपूर्ण महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांवर भगवान बुद्धावर अनेक ग्रंथ लिहिले गेलेत, अनेक गाणे लिहिलेले आहेत, अनेक प्रबोधनात्मक कलाकार तयार झालेले आहेत. त्या सर्वांना एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देऊ आणि धम्मचक्र महोत्सवच्या 1 आणि 2 तारखेमध्ये सायंकाळला 6 ते 10 या सर्व कलाकारांना ते स्थानिकी असतील, नागपूरचे असतील, मुंबईचे असतील, बाहेरचे असतील, आम्ही एक व्यासपीठच त्यांना दिलेलं आहे. ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून या कलाकारांना सादरीकरणाची संधी सुद्धा ड्रॅगन पॅलेसला आम्ही उपलब्ध करून देणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम करत असताना आपल्याला माहित आहे की लाखोच्या संख्येने येणारे जे आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांच्याकरिता दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसला दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासन पुढे येऊन तयारी करत असते. मागच्या 15 दिवसापूर्वी आपले नागपूरचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा संपूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यापासून तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था कशी राखल्या जाईल या संदर्भातला त्यांनी रिव्ह्यू मीटिंग घेतला. माझं प्रामाणिक मत असं आहे की दीक्षाभूमी असो की ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांसाठी जी नागरी सुविधाची व्यवस्था केली जाते त्याकरिता कोणतीही अंदाजपत्रकामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकाला असं वाटतं की हा जो आर्थिक बोजा आहे त्यामध्ये आम्हाला अडचणी निर्माण होत आहेत. तसंच कामठीला येणाऱ्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसच्या परिसरामध्ये जी नगरपालिका येते त्यांना सुद्धा त्याची आर्थिक तरतूद नसते. त्यामुळे मी पालकमंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते आपल्या माध्यमातून की ज्या पद्धतीने आपण इतर तीर्थक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांकरिता निवासी व्यवस्था, मोबाईल टॉयलेट्स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यांची निवासी व्यवस्था जी करता त्याकरिता बजेटमध्ये, डीपीडीसी मध्ये, जिल्हा नियोजन मध्ये त्यांनी एक तरतूद केली पाहिजे. नेहमी करिता वर्षाच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी ती तरतूद करायची गरज आहे आणि मला असं वाटते की पुढच्या वर्षी ही तरतूद शासन नक्कीच करेल. बरेचदा असं होतं की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या लोकांना काही लोक ट्रेननी येतात, काही लोक बसेसनी येतात. पण आमचा अनुभव असा आहे की बरेच आता 4-5 वर्षापासून लोक 4 व्हीलरनी पण यायला लागले, स्वतःच्या खाजगी वाहनातून पण यायला लागले. त्या लोकांसाठी
कामठीच्या ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये 40 एकर जागा तर आहेच आमच्याकडे, पण त्या परिसराच्या व्यतिरिक्त बसेस करिता वेगळी पार्किंग व्यवस्था, सिटी बसेस करिता सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आमचा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.